नमस्कार संस्कृत रसिक हो. चारू संस्कृतमच्या पदम एकम या उपक्रमामध्ये आपण सध्या भेटत आहोत. आतापर्यंत आपण काही पद्य म्हणजे काव्य बघितली आणि त्यांचा आपण शब्दशः अर्थ बघितला. पदम चा अर्थच आहे मुळी शब्द किंवा पाऊल. आपण पदम एकम ह्या उपक्रमामध्ये एकेका शब्दांनी संस्कृत शिकणार आहोत आणि असंच एकेका पावलांनी पुढे जाणार आहोत. आणि ह्याच उपक्रमामधला एक भाग म्हणजे ऑफबीट पदमेकम. इथे आपण एखादं नवीन पद्य शिकायला न घेता आपण ह्या सगळ्या शब्दांचा एका वेगळ्या पद्धतीने विचार करणार आहोत. थोडं झूम आउट करणार आहोत आणि एक ओव्हरऑल व्ह्यू घेणार आहोत. आणि यांनी आपल्याला ही भाषा अजून छान कळणार आहे, अजून स्पष्ट होणार आहे. त्याचं कसं काय उदाहरण द्यायचं म्हणजे मराठीचंच उदाहरण देते. कारण पुन्हा मी सांगते, मराठी ही संस्कृतच आहे. उदाहरण द्यायचं झालं तर मराठीमध्ये तुम्ही एखादा शब्द बघितला, रामाने झाडावर, तर हा शब्द असाच्या असा तुम्हाला डिक्शनरीत मिळेल का हो? तुम्हाला झाडावर किंवा वृक्षावर असा शब्द आढळला तर तुम्ही वृक्ष हा शब्द डिक्शनरीमध्ये शोधाल, हो ना? आकाशात त्याच्याऐवजी गगनात असा शब्द असेल तर तुम्ही गगन हा शब्द डिक्शनरीमध्ये शोधाल. आणि मग एकदा कळलं की गगनात म्हणजे गगन म्हणजे आकाश, गगनात म्हणजे आकाशात, हे तुम्हाला कळेल. वृक्ष म्हणजे झाड, त्यामुळे वृक्षावर म्हणजे झाडावर, हे आपल्याला कळेल. थोडक्यात वृक्षावर हा शब्द डिक्शनरीमध्ये मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला वर हा प्रत्यय आहे आणि वृक्ष हा मूळ शब्द आहे, हे माहिती असायला लागेल. प्रत्यय म्हणजे एखाद्या शब्दाला शब्दानंतर जोडलेला काही अक्षर समूह. आणि मग या सगळ्या प्रत्ययांचा अर्थ कळला की तुम्हाला त्या पूर्ण शब्दाचा अर्थ कळला. तुम्हाला राम हा शब्द माहिती असेल तर रामाचं, रामासाठी, रामावर, रामाने, रामाला, या सगळ्या शब्दांचे अर्थ माहिती असणार आहेत. त्यामुळे प्रत्यय माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि तोच आपण अभ्यास ह्या ऑफबीट पदमेकम मध्ये करणार आहोत. त्यामुळे एखादं पदमेकम चुकलं तरी चालेल, पण ऑफबीट पदमेकम मात्र बिलकुल चुकवू नका. भेटत राहूयात ह्या उपक्रमामध्ये. शुभम भवतु.